ते जिनवाणीचं स्टँड नाही अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्री सिद्धान्त सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटं प्रद्योतरत्नप्रभां भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिन ते सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथ जिनपत्युक्तोपवर्गप्रदम् सुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम् कोण लिहिलं शेवटी मंगलाष्टक कोण लिहिलं इथे खाली शेवटी असते शेवटच्या श्लोकात तिसऱ्या श्लोकाचा अर्थ बघत होतो आपण. काय सांगितलं होता अर्थ? अक्षय. नाही तिसऱ्या श्लोकाचा अर्थ सांगा की पहिला. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हे अमल पावन रत्नत्रय आहे जे तिसरंच नाही म्हटलं आता. ते नाही सम्यक दर्शन. बर त्याच सांगा. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि वृत्त म्हणजे सम्यक चारित्र. कसं? अमल आणि पावन रत्नत्रय. हे अपवर्गप्रदह म्हणजे मोक्षाचा मार्ग आहे असं मुक्तिश्री रूपी नगराचे अधिपती जे जिनपती आहेत म्हणजे जिनेंद्र भगवान आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मुक्तिरूपी लक्ष्मी जिथं राहते अशा त्या नगराचे अधिपती भगवान आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मोक्षाचा मार्ग म्हणजे पवित्र रत्नत्रय आहे. आणि मग रत्नत्रय हा त्रिविध धर्म म्हणजे घेतलं होतं नवदेवता कुठले मनोज भैया? जिन धर्म, जिन चैत्य, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जे 6वं सांगितलं जिन धर्म, तर ते जिन धर्म हे एक देवता झालं. पुढं सुक्ती म्हणजे भगवंतांची उक्ती वाणी. मग जिनागम हे एक झालं एक चैत्य, एक धर्म काय एक देवता. आणि चैत्य अखिल म्हणजे संपूर्ण जे काही चैत्य आहे ते एक झालं देवता. आणि जिथं चैत्य असतात असं ते चैत्यालय हे एक झालं देवता म्हणजे 9 देवता झाले.
जिनधर्म, जिनागम, जिनचैत्य आणि जिनचैत्यालय. तर हे सगळे 9 देवता आहेत. तर हे माझं मंगल करोत किंवा तुझं मंगल करोत किंवा आमच्या सर्वांचं मंगल करोत. मग काय विषय बघत होतो काल आपण? सम्यक दर्शन का नाही प्रगट होत आपल्याला अजून? तर त्याचं कारण सांगत होते ना. सम्यक दर्शनाचं घात करणार कोण आहे? दर्शन मोह आहे, मिथ्यात्व आहे. मग जोपर्यंत मिथ्यात्वाचा उदय आहे तोपर्यंत सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग इथं त्यांनी सांगितलं त्यासाठी की मोह भासित होतो का आपल्याला? म्हणजे असं एक चांगलं घटवलं होतं तिथं की जेव्हा शास्त्राला बसलोय, काय शास्त्र ऐकायला, काल यायला मिळालं नाही, सांगा असं जर आकुलता झाली असेल तर मोह आहे का निर्मोह आहे? इथं आल्यावर बसल्यावर कधी उठून जातो हा पण मोह आहे. मंदिरात गेल्यावर काय आपण जे काय बसलो, उठलो, बघितलो, काय ते घड्याळ बघितलं किंवा किती वाजले, कधी जायचं, काही जरी विचार आला तरी हा मंदिरातच असं नाही, घरामध्ये सुद्धा प्रत्येक समयाला मोहाचा व्यापार चालू आहे. घरातून पण आपल्याला जायची वेळ झाली तरी वाटते मंदिरात जायचं, जावं, हा पण मोह आहे. आणि गेल्यावर तिथून कधी घरी यावं हा पण मोह आहे. मग छान घटवलं होतं त्यांनी. मी सांगते एक मिनिट. मोह कशा कशामध्ये मोह आहे आणि आपल्याला त्याचं भासित होत नाही. मग मोहाची भावभासना करा असं सांगितलं त्यांनी त्या म्हणून त्यासाठी. शास्त्र ऐकताना प्रश्न विचारले तर भीती वाटते, हा मोह आहे. पुढची ऐकायची इच्छा, हा मोह आहे. यांनीच शास्त्र सांगावं, यांचंच शास्त्र ऐकावं, हा पण मोह आहे. परत पुढे सांगितलं शास्त्राला बसलोय तर बसून बसून त्रास व्हायला, हा पण कुठं नाही मोह. सांगा की एक अनुभूती सोडलं तर सांगितले सगळा मोहच आहे. हे तर त्यांनी शास्त्राच्या ठिकाणी सांगितलं होतं. बाकीचं तर दिवसभरातल्या सगळ्या क्रियांमध्ये मोहाला सोडून दुसरं काही नाही आपल्या. मग तिथे त्यांनी विचारलं होतं की या मोहाचा आपल्याला त्रास वाटतो का? शरीरामध्ये काहीतरी वेदना झाले की त्रास वाटतो वगैरे, इतर गोष्टी प्रतिकूल झाले की त्रास वाटतो, पण खरा त्रास कोणाचा? या मोहाचा आहे. मग मोहाचा त्रास वाटतो का? त्रस्त आहे असे वाटले तर पुढचा विचार करणार. जसे तहानेने त्रस्त झाला तर पाण्याचा शोध घेतो, झोप आली तर बेडचा शोध घेतो, एकांताचा शोध घेतो. मोह नष्ट करायचे असे मनात असेल तर ऐकण्याचा उपयोग होतो, नाहीतर नाही. म्हणून काय केला का प्रयोग आज? हा बरं, विसरून गेलो, हा पण मोह आहे. काय प्रयोग केला का श्रुती? आणि मग आठवल्यावर काय करायचं? मोही झालो का परत? मोह नष्ट करायचा आहे, काय केलं विचार आज? का नाही केला? मग कोण कोण केलाय? सोनल केला का प्रयोग आज? काय प्रयोग सांगितला होता? मनीषा ताई, आपण जर मोह नाही केला तर आपण कुठलीच गोष्ट करू शकतो. मग कुठली गोष्ट करायची तुम्हाला? म्हणूनच तर सांगितलं की त्यांनी स्वाध्याय करायचा, हा सुद्धा मोहच आहे. फक्त स्वीकार नाही वाटत आपल्याला की हा मोह आहे. म्हणून तर मग हे अशी परिणती नसते आपली. स्वाध्याय करताना किती आनंद आला, पूजा करताना किती आनंद आला वाटतोय, मग ते करत असताना सुद्धा हा त्याच्यात आनंद मानणं, हा पण मोह आहे. म्हणजे आता तो प्रशस्त राग म्हणतो त्यामुळं करणार की त्याचं अवलंबन, जोपर्यंत शुद्धात जात नाही तोपर्यंत शुभाचं अवलंबन घेण्यायोग्य आहे. पण तरी सुद्धा तिथं जर त्याला सोडण्यायोग्य अशी जर आपली स्वीकृती नसेल तर शुभातच अडकून राहणार. म्हणून सांगितलं ऍटलिस्ट स्वीकार तरी असावा की जे काय मी करतोय हे सगळं मोहाचं प्रतीक आहे आणि हे माझ्यासाठी हे आहे. तर त्यांनी उदाहरण दिलं होतं एक. हा, मोह म्हणजे काय आहे? एक सगळ्यात वर्स्ट चीज आहे ना मोह. म्हणजे मोहाला उपमा द्या बघू, कोणासारखा आहे मोह? मोह कसा आहे?
मोह म्हणजे विष आहे, मोह म्हणजे अग्नी आहे, मोह म्हणजे दारू आहे, मोह म्हणजे घातक एखादं केमिकल, काय म्हणायचं ते म्हणा, इतकं खतरनाक मोह आहे. मग त्यांनी सांगितलं असं की कितीही त्या मोहाला अपशब्द वापरले तरी सुद्धा तो मोह आपल्याला हेय नाही वाटत. किंवा त्याच्यापासून सुटण्यासाठी आपण पुरुषार्थ नाही करत. मोह की सर्व अपशब्द संसारातील वापरले आणि त्याला मोह आहे असं म्हणलं तरी सुद्धा आपण त्यापासून निर्मोही होत नाही. मग जसं त्यांनी म्हटलं की त्या श्रेणीमध्ये आरूढ झालेले जीव असतात, त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती असते, प्रचंड विशुद्धी असते, ज्याच्या निमित्तात की ते वर वर चढत जातात. जसं की 12व्या गुणस्थानातून पार करून 13व्या गुणस्थानात जाणारा जीव असेल, विशुद्धीची काय म्हणतात मॅक्झिमम लेवल गाठली ना त्या जीवानी. मग जसं त्या परिणामात प्रचंड विशुद्धी असते, तसं या मोहात सुद्धा प्रचंड शक्ती आहे. त्यामुळं त्या मोहाच्या समोर आपण पराजित होतोय, त्या मोहाला आपण हरवू शकत नाहीये, त्या मोहाच्या वर आपण चढत नाहीये, मोहाधीन होऊन जगतोय. मग कुठून आपल्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होणार आहे, किंवा काय मिथ्यात्व आहे, काय दुःख आहे, ह्याचा निर्णय कसा होणार आहे? म्हणून एकदा पेटून उठा म्हणून सांगितलं. मात्र नेहमी सांगतात की प्रतिज्ञा करा, ऍटलिस्ट आज ध्यानाला बसलोय तर आज मला सम्यक दर्शन व्हायलाच पाहिजे, आज मला अनुभूती व्हायलाच पाहिजे. इतकं जर आपण जोर करून बसलो ध्यानाला तर कुठेतरी त्याच उपयोग होईल, काहीतरी आपल्याला कुठेतरी जवळ जाऊ ऍटलिस्ट. पण इतकं आपण त्याच्यासाठी तीव्रतेने पुरुषार्थ करत नाही, म्हणून त्याची आपल्याला प्राप्ती होत नाही. जसे वापरून टाकलेली एखादी गोष्ट ही आपल्याला अडगळ वाटत नाही. काय म्हणलं अक्षय? काय काय आहेत घरात गोष्टी सांगा अशा ज्या की अनयुजफुल आहेत, पण तरी सुद्धा काय काय ठेवलं सांगा. काय काय ठेवलंय घरात सम्यक? मग सांगायला त्यांनी की ती गोष्ट कधीतरी उपयोगात येईल असे वाटते, ज्या गोष्टी व्यवहारात उपयोगातही येत नाहीत त्या आपण सोडणार कधी? मोह ही देखील अडगळ वाटते का? मोह सुद्धा एक अडगळ आहे, जी की सोडण्यायोग्य आहे. संसारातील कोणती गोष्ट उपयोगी आहे यावर आपण विचार आचार किती करतो. संसारात कुठली गोष्ट आपल्यासाठी उपयोगी आहे, कुठली अनुपयोगी आहे, कधी दिवसभरातल्या रुटीन मध्ये तरी चेक करतो का आपण की आपल्यासाठी काय उपयोगी आणि काय नाही, ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. छोट्या छोट्या गोष्टींचा मोह आहे आपल्यात, म्हणून आत्मानुशासनाची गरज आहे. आत्मानुशासन वाचलं असेल कोण तर सगळ्यात सुंदर ग्रंथ आहे. इतक्या उदाहरणांमध्ये इतकी उदाहरणं भरली आहेत त्याच्यामध्ये, आणि एवढ्या सुंदर रीतीने त्याच्यामध्ये स्पष्टीकरण केलंय ना, एकदा वाचलं तर अजून वाचावं असं वाटेल. त्यामुळे सांगितलं की जर या क्षुल्लक गोष्टींचा मोह दूर करायचं तर आत्मानुशासनाची, बाहेरच्या त्या शास्त्राची म्हणा किंवा आपल्या आत्म्याच्या अनुशासनाची आवश्यकता आहे. मोह फार विचित्र आहे. आत्मा सोडून काहीही उपयोगी नाही. सर्व वस्तूंवर मोह असल्यामुळे या वस्तू मला लागतातच, याशिवाय माझे चालणार नाहीच असे वाटते. पण देवपूजा, गुरुपास्ती आदी उपयोगी वस्तू वाटत नाहीत. उपयोगी वाटली तर केली असती. जसं आंघोळ उपयोगी वाटते म्हणून करतो, पण तेवढं उपयोगी वाटतं का ध्यान करायला पाहिजे? मी ध्यान केलं का मनोज भैया? का नाही केलं? मग जेवण केलं का आज? का केलं? कारण त्याची आवश्यकता वाटते, पण ध्यानाची आवश्यकता नाही वाटत. देवदर्शन, पूजन, स्वाध्याय ह्याची आवश्यकता नाही वाटत. त्यामुळे त्याच्यामध्ये इतका उपयोग नाही लावत आपण. अरे मला ठेवायलाच राहू दे ना. जेलमध्ये गेलेल्या मनुष्याला स्वातंत्र्याची किंमत कळते. एक एक क्षण घालवलेला आठवतो. तसे आपल्याला संसारात अनंत काळ घालवला तरी स्वतंत्र व्हावे वाटत नाही. तुम्ही जेलमध्ये आहे असं वाटत नाही ना तुम्हाला? कुठल्या जेलमध्ये आहात? त्या ह्याच्यामध्ये घेतलंय ना त्यांनी
समाधी मरण भाषामध्ये खूप छान घेतलं एक श्लोक की शरीर ही जेल आहे. कोणाचं काय चालू आहे? कर्म महादुठ वैरी मेरो, तासे ती दुख पावे, तन पिंजर में बंद कियो मोही, यासो कौन छुड़ावे, भूख तृषा दुख आदि अनेकन, इस ही तन में गाढ़े, मृत्युराज अब आय दया कर, तन पिंजर सो काढे. कोण काढणार आहे तुम्हाला या शरीररूपी पिंजऱ्यातून, कैदेतून? मृत्यूशिवाय दुसरं कोणीही काढणार नाही. मग त्या मृत्यूचं भय का करता, असं त्यांनी तिला विचारलं. मला फक्त सांगायचं होतं, शरीर हे पिंजरा आहे असं वाटतं का आपल्याला? या पिंजऱ्यात मी कैद आहे असं जर असं वेगळं करून बघा ना. शरीर म्हणजे जेल आहे आणि त्यामध्ये मी आहे. मग तो मी वेगळा आहे असं जिथं दिसेल ना, त्यावेळेस तिथं त्याच्यापासून भिन्नतेची भावना जागृत होईल. पण आजपर्यंत आपण हीच प्रतीती केली आहे ना, शरीरच मी आहे, शरीराशिवाय मी नाही, किंवा शरीर म्हणजे माझं अस्तित्व आहे. ही जेवढी भाववासना आहे त्याच्या निमित्तामध्ये आपण कैदी आहोत. म्हणून काय सांगितलं? कर्म महादुठ वैरी मेरो, तासे ती दुःख पावे. कर्माचं मी सेवन करतोय त्यामुळे दुःखी आहे. तन पिंजर में बंद कियो मोही, यासो कोण छुडावे. कोण तुम्हाला शरीररूपी पिंजऱ्यात बंद केलंय? कोण बंद केलंय? कर्म. म्हणजे कर्म म्हणजेच माझे परिणाम आहेत शेवटी, आणि त्याच्यातून कोण सोडवणार मला त्या पिंजऱ्यातून? मग त्यात सांगितलं त्यांनी की मृत्यूराज आलाय आणि तो आपल्यावर दया करून त्या पिंजऱ्यातून आपल्याला काढण्यासाठी आलाय तो. आणि मग तू त्याचं का भय करतो किंवा त्याच्यापासून का दूर पळतो? भूक तृषा दुःख आदी अनेकन. भूक तृषा आदी अनेक दुःख या शरीरामध्ये गाडलेले आहेत आणि तरी सुद्धा या शरीराची प्रीती करतोय. काय वाक्य म्हणले मी? आधी अनेक दुःख कुठं आहेत? बाहेर कोणामध्ये नाही आहेत, शरीरात आहेत. तरी सुद्धा जी दुःखाची वस्तू आहे ती आपण इतकी कवटाळून बसलोय, त्याच्याशी इतकं प्रेम करतोय. शरीरावर कोणाचं प्रेम आहे? केवल भैया, किती प्रेम आहे शरीरावर आपलं? तेवढं प्रेम आत्म्याचं असेल तर किती वेदना आहेत शरीरामध्ये. ह्याला काय झालं तर मलाच झालं, इतकी भावना आहे आपली तीव्र. म्हणून सांगतायत की ज्ञानातून सोडा. पहिल्यांदा सुटणार नाहीये शरीर, पण जेव्हा ज्ञान होईल, भेद ज्ञान होईल, त्यावेळेस तिथं सांगितलं त्या शरीराचा मोह सुटणार. सगळे कथा ऐकतोय आपण ह्या समाधी मरण भाषामध्ये, तर सगळ्या त्या मुनींच्या कथांमध्ये हेच सांगितलंय की शरीरावर उपसर्ग झाला तरी सुद्धा का त्यांना त्याचा मोह नाही झाला, किंचित विचार सुद्धा नाही आला. कसं करू शकतो सांगा तो जीव? असं आपल्यासारखा जीव आहे, साधारण शरीर आहे, अवतारिक शरीर. लगेच काय मोक्षाला गेलेले नाही. अनेक मुनी मोक्षाला नाही गेलेत, तरी सुद्धा त्यांनी उपसर्ग कसे सहन केलेत म्हणजे त्याच्यात स्थिरता कशी त्यांना प्राप्त झाली. सामान्य आपल्यासारखं सप्तधातूचं शरीर होतं, ज्याच्यामध्ये की वेदना होणार आहे, दुःख होणार आहे, सगळं हाड मांस पू सगळं बाहेर निघणार आहे, सगळं आपल्यासारखं होणार आहे. तरी सुद्धा त्यांना का नाही त्याच्यामध्ये अस्थिरता झाली? जेव्हा की त्यांच्या अंगावर उपसर्ग होतोय. विचार करून बघा ना, तप्त दागिने अंगावर घातलेत, डोक्यावर तो मुकुट एकदम तप्त घातलाय, काय दशा झाली असेल त्यांची? असं पण ऐकलंय फक्त, पण चिंतन नाही करत ना त्याच्यावर. ऐकलेत ना गोष्टी काय काय मुनींचे उपसर्ग झालेले. त्या पांडवांच्या अंगावर असे लालबुंद तापवलेले दागिने घातले, काय झालं असेल सांगा? एखादं गरम नुसतं भांड आपण पकडलं तर किती दिवसेंदिवस ते पोळलेला चटका जात नाही. आणि मग सांगितलं त्यांच्या अंगावर ते घातलं तर धूर निघाला शरीरातून आणि मग जळायला लागलं शरीर. किती म्हणून हे शेवटी काय आहे? चामडं आहे. जराशी अग्नी लागली तरी सुद्धा लगेच जळायला सुरुवात होईल. मग त्यांच्या परिणामांची काय दशा होती? 5 पांडवांच्या अंगावर ते तप्त दागिने घातले, त्यावेळेस त्यांची परिणती का नाही विचलित झाली हो? लगेच तिथं आपण म्हणतो काय,
चरम शरीरी होते, लगेच काय त्यांचं वज्रशनाचं सहन होतं. 2 जण नाही गेले ना मोक्षाला, मग त्यांचं पण आपल्यासारखं शरीर होतं का नाही? पण तिथं परिणाम आपल्यासारखे नव्हते म्हणून ते सुरक्षित राहिले. आणि हा नाही विचार आला की कोण आपल्या अंगावर घातलंय, कोण आहे तो शत्रू आपला, आपल्याला का त्रास देतोय, असं त्याच्याकडे नाही दृष्टी गेली. काय म्हणजे आपल्याला त्रास झाला की आपण कोणाकडे दृष्टी देतो लगेच? असं का म्हणायचं सासूबाईंनी मला, सासऱ्यांनी असं का म्हणायचं, जाऊबाईंनी असं का म्हणायचं, म्हणजे आपली दृष्टी दुसऱ्यावर लगेच जातीये ना. हा मोह आहे. सगळ्या दिवसभरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही मोह लावा तर आयडेंटिफिकेशन होईल की आपण किती मोही आणि किती निर्मोही जगतोय. सगळ्या आपण गोष्टी बघितल्या त्याच्यामधल्या. ते भीम नावाचे मुनी होते, त्यांची पण, भीम नाही, धन्य धन्य का काहीतरी नाव होतं त्यांचं. आणि त्या मुनींवर पण सांगितलं ना की तो राजा निघालेला असतो शिकारीला, मला नीट नाही आठवत आहे गोष्ट ती, पण तो राजा शिकारीला निघालेला असतो आणि त्यावेळेस तिथं पहिल्यांदा हे मुनी दिसले जंगलात जाताना. आणि मग दिसल्यावर त्यांनी फक्त बघितला चेहरा आणि तो आत गेला शिकारीला. दिवसभर शोधलं पण त्याला त्या दिवशी एक सुद्धा शिकार मिळाली नाही. आणि तो होता क्रोधी स्वभावाचा. आणि त्याला इतका क्रोध आला की मला आज का शिकार नाही मिळाली. आणि मग त्याला विचार केला त्यांनी की मी कोणाचं तोंड बघितलं होतं, आणि आठवले कोण? मुनी. आणि मग त्या जंगलातनं बाहेर पडताना ते मुनी दिसले तर त्यांच्या अंगावर सगळे बाण सोडून टाकले, आपल्या असले शिकारीसाठी आणलेले सगळे बाण त्यांच्या अंगावर सोडले. आणि सांगितलं ते मुनी एका नदीच्या किनारी उभारलेले होते. आणि ते बाण जेव्हा लागले शरीरामध्ये सगळीकडनं रक्तप्रवाह वाहू लागला आणि सगळं ते नदीचं पाणी लाल झालं, इतकं रक्त वाहू लागलं. मग आता सांगा त्या मुनींची परिणती कशी होती? का नाही त्रास झाला त्यांना? आपल्यासारखं शरीर होतं, जरा सुद्धा वेदना वाटणार नाहीत का? मग किती परिणतीमध्ये स्थिरता आहे बघा ना. म्हणजे सगळ्या गोष्टींमधून हेच घ्यायचंय आपल्याला की निर्मोहताच आपल्या आश्रय करण्यायोग्य आहे. तो स्वभाव निर्मोह जो आहे तोच आपल्याला सुखदायी आहे. बाहेर कुठलीही वस्तू सुख देणारी नाही. आणि जेव्हा या दर्शन मोहाचा म्हणजे मिथ्यात्वाचा वर आपण विजय मिळवणार त्यावेळेस तिथं तो जीव सम्यक दर्शन ज्ञान चारित्राला प्राप्त करणार. आणि हेच रत्नत्रय म्हणजे धर्म आहे असं सांगितलं होतं. कालचं वाक्य काय होतं? थोड़ी रही पर मिलने की बात. थोड़ी तो जात, मत चुके मित्रा मिलने की बात. मत चुको, काय नाव घेतलं? मत चुके नील फल मिलने की बात. म्हणजे स्वतःवर घेतलं तर चांगलं समजणार आहे आणि लक्षात राहणार आहे. काय म्हणलो? बहुत बीती थोड़ी रही, थोड़ी हूँ तो जात, मत चुके अजी. बोला बोला बोला. बहुत गई थोड़ी रही, थोड़ी हूँ तो जात, मत चुको. कुठे गेलं नाव? का बरं? कुठं आपण स्वतःला संबोधनच करत नाही, सगळं दुसऱ्याला संबोधनातच आयुष्य चाललंय. म्हणून आपली थोडी राहिली आहे तर ती कशात घालवा? म्हणून सांगितलं आपल्याला स्वतःला संबोधन करा तर स्थिरता आपली येणार आहे, आपल्यामध्ये येणार आहे. दुसऱ्याला अनेक वेळा संबोधन केलंय, अनेक भवात केलंय, पण त्याच्यानी आपण स्थिर झालो नाही. तर मागे एक सांगितली होती ना गोष्ट, काय सांगितली होती की तो भिकारी दारुडा असतो एक, आणि तो दारुडा खूप त्रस्त झालेला असतो आणि त्याला सगळ्या रीतीने अपयश आलेलं असतं. आता त्याला जगण्याची पण इच्छा नसते आणि तो असं अक्षरशः भिकाऱ्याच्या वेशामध्ये एका बागेमध्ये बसलेला असतो. आणि तिथं एक त्याचा सिनियर दारुडा आलेला असतो बरं का. म्हणजे जास्त काळपर्यंत त्यांनी ह्याच्या आधी नसलेला, आणि हा जस्ट आता लागलेला होता दारू प्यायला, कारण त्याला अपयश येत होतं म्हणून.
आणि मग तो जो सिनियर असतो ना, तो बसलेला असतो वर चेअरवर त्या बागेत, आणि हा त्याच्या पायाशी बसलेला असतो, म्हणजे एका कडेला. असं त्यांचं इंट्रोडक्शन नसतं, पण तरी सुद्धा जवळ बसलेले असतात. मग तो विचारतो मोठा असलेला की तू का दारूची नशा करतोयस, असं काय झालं तुला म्हणून. मग त्याने आपलं सगळं सांगितलं की मला कुठेही यश येत नाहीये आणि इतकी माझी दुरावस्था झाली आहे आणि आता मला जगायला नको वाटतंय, म्हणून मी आपलं सगळं माझं दुःख विसरण्यासाठी याच्या अधीन जगतोय आणि मला आता कशाची इच्छा नाहीये, काय भोगायचं नाही, कुठं काय बघायचं नाही, कुठं जायचं नाही, काय नाही, फक्त मी आपलं जीवन हे असंच घालवणार. मग त्यावेळेस तो जो असतो हा इंजिनियर असतो बरं का काय, आणि म्हणजे इंजिनियर असे असतं असं नाही म्हणायचं मला, पण तो इंजिनियर असतो आणि हा असतो तो एक बिझनेसमॅन असतो जो मोठा असतो ना, आणि त्याला पण तसं अपयश आलेलं असतं. म्हणल्यावर तो जो सिनियर असतो ना, त्यांनी त्याचे कान पकडले आणि म्हणला की तुला असं काय झालंय म्हणून तू सगळंच घालवून बसलायस, माझं एक आयुष्य संपत आलंय. चटई त्यांना राहिली. काय सांगत होते मी. आणि मग बिझनेसमॅन असतो आणि तो इंजिनियर असतो. हा, आणि मग तो विचारतो की तुझं असं काय गेलंय म्हणून तू लगेच हताश होतोयस, अजून तुझ्या पुढे इतकी मोठी जिंदगी आहे, माझं तर आयुष्य संपत आलंय आणि मला आता इथून नव्याने बिझनेस टाकून पुरुषार्थ करण्याची शक्ती माझ्यात नाहीये. पण तू तर आत्ताच तर संसारात काय म्हणायचं, जीवनात प्रवेश केलाय, संसारात प्रवेश केलायस, आणि तू का बरं हार मानतोयस. मग तो म्हणतो की नाही, मला कुठून मार्ग दिसत नाही, मी काय करणार, असं तो स्वतःची एक बाजू मांडतो. मग त्यावेळेस तो जो मोठा असतो ना, त्यांनी आपले सगळे अनुभव सांगितले त्याला, की मी कसल्या कसल्या अनुभवातून गेलोय, मला काय काय फेस करावं लागलं, आणि मग जेव्हा मला वाटलं की आपण सुधरावं, त्यावेळेस माझ्याजवळ न पैसा होता, न शक्ती होती, न कोणाचं बळ होतं बाजूच्या, त्यामुळं मी याच्यामध्ये वाहत गेलो. पण तू असं करू नकोस, तुझ्याजवळ फॅमिली आहे, तुझ्याजवळ सगळी अनुकूलता आहे, मग का तू याच्या अधीन होतोयस. मग त्यांनी काय सांगितलं होतं, 4 गोष्टी मी तुला सांगतो, ह्याच्यावर तू विचार कर म्हणले. मग त्याच्यातून तो जरासा स्थिर झाला होता, जो छोटा होता तो, आणि त्याची ऐकायची तयारी आहे म्हटल्यावर ह्यांनी त्याला एवढं छान संबोधन केलं. कोणाला, दोघं दारुडेच होते बरं का, त्यांचा विचार करू ना, आपण पण तेच आहे, नशा मोहाची पण तुम्ही दारूच पिलेली आहे ना, मग त्यामुळे सांगते. मग त्यांनी काय सांगितलं, पहिलं की तुला जर स्थिर व्हायचं असेल, तुला जर पुन्हा उभारायचं असेल जगात, तर तू काय कर, ह्या 4 गोष्टींवर विचार कर. मागे एकदा सांगितलं होतं मी, सांगा 4 गोष्टी कुठल्या होत्या. पहिलं सांगितलं, अपयश ही यशाची पायरी असते. मग तू अपयश आलाय म्हणून का निराश होतोयस, का मागं सरकतोयस, तू पुन्हा प्रयत्न कर, तुला यश येणार. आणि 100 वेळा प्रयत्न कर, नाही आला यश तरी पण, कारण तेवढंच माझ्या हातात आहे. पण अपयश झालं म्हणून आपण त्याच्यातून हार मानून जर असं व्यसनाधीन जगलो, तर त्याच्यातून उद्धार तर होणारच नाहीये काय. म्हणून सांगितलं पहिलं काय, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. दुसरं सांगितलं, निराशा सोड आणि जीवनाचे मूल्य जाण. काय सांगितलं, 2 गोष्टी, निराशा सोड आणि जीवनाचं मूल्य जाण, तर तू उद्धार करू शकणार, तर तू पुरुषार्थ करू शकणार. इतकं जीवन आपलं अनमोल आहे आणि तू असं व्यर्थ घालवणं योग्य नाहीये. म्हणून जीवनाचं मूल्य जाण. निराश होऊन बसलायस तर त्याच्यातून तुला जीवन जगता येणार नाही, आणि असं तू व्यसनात आपलं सगळं आयुष्य घालवून टाकशील. म्हणून पहिलं काय सांगितलं होतं, अपयश ही यशाची पायरी आहे. दुसरं सांगितलं, निराशा सोड आणि जीवनाचे मूल्य जाण. आपल्यावर घटवा बर का सगळीकडं, जिथं जिथं आपण निराश होतो ना, आपल्या जीवनाचं आपण मूल्य विसरलेले असतो. कुठं काहीतरी एखादी डिश बनवली आणि घरातल्यांना नाही आवडली आणि काहीतरी त्यांनी बोलले, लगेच काय होतं आपल्याला, का निराश व्हायचं.
मग एवढं म्हणजे आपलं जीवन आहे का? लगेच आपण कोणाच्या एखाद्या शब्दाने लगेच तिथं अस्थिर होतो, अशांत होतो. हे म्हणजे जीवन आहे का? मग आपल्या एवढ्या शब्दांवर आपण लगेच चंचल होणार, लगेच विचलित होणार नाहीये. जीवन आपलं अनमोल आहे. म्हणून निराशा आश्रय करण्यायोग्य नाही. दुसरं काय सांगितलं? निराशा सोड आणि जीवनाचे मूल्य जाण. घ्या की वही एक, चालतंय की आपल्याला घ्यायला लिहायला. घे घे, हे घे डायरी पाहिजे. पेन नाही मागत, पेन द्या. बसा, ती उठली, बसा. तुम्हाला पण लोन दिली नाही, डायरी नाही. डायरी दे कधी त्यांना. तर सांगितलं निराशा सोड आणि जीवनाचे मूल्य जाण. त्यांना डायरी द्यायला पेन. चला पुढं. तिसरं काय सांगितलं? जो पडून उठतो आणि हारून जिंकतो तोच महान म्हणला जातो. काय सांग? जो पडून उठतो आणि हारून जिंकतो तोच महान म्हणला जातो. परत रिपीट करा. तोच महान म्हणला जातो. म्हणजे सहजतेने यश मिळालं तर त्याचं इतकं महत्व नसतं, पण जो हारून जिंकतोय आणि काय म्हणले? जो पडून उठतो आणि हारून जिंकतो तोच महान म्हणला जातो. निराशा जीवनाचं मूल्य जाण. निराशा सोड आणि जीवनाचे मूल्य जाण. सांगते मी परत एकदा, थांबा. जे चालू आहे ते बघा आता. तिसरं काय सांगितलं? जो पडून उठतो आणि हारून जिंकतो तोच महान म्हणला जातो. आणि चौथा एक शेवटचं सांगितलं, पण एवढं परफेक्ट सांगितलं त्यांनी. कोण? लक्षात ठेवा बरं का, त्याला विसरू नका. सगळं आपल्याला पण बोध तोच देतोय. चार सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यासाठी घटवलेत ना. तर सांगितलं असफलता, काय म्हणले? असफलता हारण्यामध्ये नाही, हार मानण्यामध्ये आहे. कुठे आहे असफलता? हारण्यामध्ये नाही, हार मानण्यामध्ये आहे. किती करेक्ट गोष्ट सांगितली. जो स्वतःला हारलेला मानतो तो हारला. अन्यथा ती म्हणलं ना, मुंगी किती वेळा चढती, त्या खड्ड्यात पडलेली असती तर अनेक वेळा चढती पडती, पण हार नाही मानत. आणि जो मानला त्यांनी कधी चढू शकणार नाही. म्हणून हारण्यामध्ये असफलता नाहीये, तर हार मानण्यामध्ये. आता मला ह्याच्या पुढे होणारच नाही असं ज्यांनी विचार केला तर तो पुरुषार्थ करू शकणार नाही. उभारलं की नव्याने दुकान परत होणारच नाही असं जर विचार केला असतं तर. हार मानण्यामध्ये असफलता आहे, पण मानली नाही म्हणून कसं उभारलं मग सगळं. मग तसं म्हटलं की इथं तुम्ही धर्माशी उभा राहा. पहिल्यांदा धर्मामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला असं वाटतं जमणार नाही किंवा आपल्याला नसतं होत, किती अवघड आहे. दीक्षा घ्या म्हणलं तर काय म्हणणार सांगा? शक्य आहे का असं? म्हणजे हार पहिलाच मानून टाकली, मग कुठं होणार आहे पुढे दीक्षा? घ्यायची का दीक्षा भैया, मनोज भैया? हो म्हणा. आपल्यावर संस्कार तर होते तेवढे, आता लगेच कोण घेत नाही, पण संस्कार तरी हे करायचे स्वतःवर की काय. अक्षय भैया, श्रुती, दीदी, काय दीक्षा म्हणतो लगेच मुलगी आहे मुलगा आहे माग. नाही, माझ्यावर संस्कार तर हे करा ना पहिल्यांदा की नाही मला हेच करण्यायोग्य आहे. काय आपा घेणारच. दीपा भाभी. तर म्हणून सांगितलं तेवढ्या त्याच्या 4 वाक्यातून तो इतका स्थिर झाला आणि खरंच त्यांनी पुन्हा आपलं आयुष्य पहिल्यापासून सुरू केलं तर सक्सेसफुल बिझनेसमॅन झाला तो एक. कशातून? बिझनेस टाकला परत त्यांनी आणि बिझनेसमॅन झाला. हो, आता काय तुम्हाला पण नव्हता म्हणून तर मग अपयशामध्ये जात होता सारखं. मग इंजिनियर्सनी बिझनेस टाकायचा हे सांगायचं का? म्हणजे मनोज भाई असं सक्सेसफुल होतो आपण.
कारण स्वतंत्रता असते ना, बिझनेस म्हणजे पराधीनता नाही आहे. स्वतंत्र जगण्यामध्ये जास्त सुख आहे, कोणाच्या अधीनतेमध्ये त्रास आहे उलट. 4 गोष्टी सांगा, काय काय होत्या? स्नेहा सांगा. हा, स्नेहा संदेश गांधी. काय सांगता? आवाज येत नाही तुमचा. दुसरे सांगा कोणतरी. अपयशी असल्याची परिस्थिती आहे. निराशा जो पडून उठतो एक जण हरून जिंकतो तो महान म्हटला जातो. सगळे सांगायला लागले. बोला मामी, बोला. हा, निराशा. हा, कुठलं? यशाची पहिली पायरी हे झालं. निराशा सोड, जीवनाचे मूल्य जाण. जो पडून उठतो हरून जिंकतो तो महान म्हटला जातो. असफलता हरण्यामध्ये नाही. ते पुढचं राहिलं. तेच पुढचं सांग. असफलता हरण्यामध्ये नाही, हार मानण्यामध्ये आहे. हार मानण्यामध्ये आहे. हा, हारतो तो असफल नसतो, हार हा. मानतो असफल असतो. मी पुन्हा जिंकणार ह्या विचाराने जर पुढे सरकला तर कधी हारणार नाही. म्हणून तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सांगते. निराशा सोड, जीवनाचं मूल्य जाण. जो पडून उठतो हरून जिंकतो तो महान म्हटला जातो. असफलता हरण्यामध्ये नाही, हार मानण्यामध्ये आहे. हो ना? म्हणून असफल होत नाही आपण, तर असफल मानतो स्वतःला, आणि म्हणून माग सरकतो, माग राहतो. पुरुषार्थ करा तर धर्म ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे जगामध्ये, पण आपण त्याला अवघड बनवून ठेवलंय. म्हणून कोणी संदेश दिला आज आपल्याला? कोणाकडनं शिकवण मिळाली? दारुड्याकडून. नका त्याला दारुडा बघू नका, उलट एक शिक्षक बघा. मग एक छान सांगितलं होतं बरं का, एक काहीतरी, की एक मुलगा असतो आणि तो शिकायला म्हणून दुसऱ्या गावाला गेला, आणि वडिलांना हे माहित होतं की तो शिकायला गेलाय, तर त्यांनी पहिल्यांदा टाकताना लेटर असं टाकलं की मैं पढ़ा रहा हूं. काय टाकलं? हा, मग ते वडिलांनी लेटर वाचल्यावर म्हणले चुकून बाय मिस्टेक, असं आता तर शिकायला लागलाय म्हणल्यावर पढा कसं, पढ रहा हूं पाहिजे ना, चुकून असं झालं असेल एखादं काना वगैरे. मग निग्लेक्ट केलं त्यांनी, आणि परत काही वर्षांनी काय झालं, तो मुलगा मास्टर झाला असं कळलं. आणि तेव्हा त्याचं एक पत्र आलं, आणि त्याच्यात त्यांनी काय लिहिलं होतं? मैं अभी अच्छी तरह से पढ़ रहा हूं. आता वडील चिंतित, म्हणले भानगड काय नक्की. पहिल्यांदा गेला शिकायला तर पढ़ा रहा हूं पाठवलं, आणि आता मास्टर झालाय तर पढ़ रहा हूं म्हणतोय. मग सांगितलं त्याच याचं रहस्य काय आहे. खरोखर ज्यावेळी शिक्षक शिकवतात तेव्हा मुलांचे प्रश्न अजब गजब असतात, जसं की तुमचे सगळे प्रश्न अजब गजब असतात. ऐकून काही वेळा शिक्षक निरुत्तर राहतात, म्हणजेच त्यांना मुलांकडून शिकायला मिळते. म्हणून तिथं त्या मुलाने टाकलं पहिल्यांदा मैं पढ़ा रहा हूं, म्हणजे त्याचे इतके प्रश्न असायचे की शिक्षकच शिकत होते त्याच्याकडून. म्हणून मैं पढ़ा रहा हूं. आणि स्वतः शिक्षक मुलांच्या अशा प्रश्नांना उत्तरे द्यायचे म्हणून पूर्वतयारीने भरपूर अभ्यास करून येतात. म्हणून मुलगा गुरु होतो आणि शिक्षक शिष्य बनतात. असंच सांगितलं जेव्हा वक्ता बसला इथं सांगायला, त्यावेळेस जेव्हा तुमचे प्रश्न असतात ना, त्यावेळेस त्या वक्त्याचं जास्त चिंतन होतं बरं का. म्हणून तुम्ही प्रश्न मला विचारत जावा, म्हणजे माझी परीक्षा होत असते त्याच्या निमित्तानं. आणि ते म्हणजे इतरांना पण अनेकांना बोध मिळतो. जसं कालच मी एकांना म्हणलं की तुम्हाला इतके प्रश्न, तुम्हालाच म्हणलं की मी प्रश्न असतात, तर सगळ्यांना पण त्या प्रश्नाचं उत्तर असतात. सगळ्यांकडे ते प्रश्न कुठेतरी लुप्त असतात, आणि मग एखाद्याने विचारलं तर त्याच्या निमित्तात उलट सगळ्यांच्या ज्ञानावरणाचा अभाव होतो तेवढ्या निमित्त, आणि त्या आपल्या आवरणाचा अभाव होतो तेवढ्या अपेक्षेने. म्हणून काय असतील तर प्रश्न विचारा, आणि सगळ्यांच्या बरोबर आपला खुलासा होईल. मला पण काहीतरी नवीन कळेल, सगळ्यांचं नवीन चिंतन होण्याला मदत होईल. तर म्हणून सांगितलं त्याच्यासाठी प्रश्न काढा. काय अक्षय भैया?
प्रश्न असले तर, जिज्ञासा असेल तर प्रश्न निघतात, आणि प्रश्न असेल तर ज्ञान होतं तेवढं जास्त. म्हणजे इतर ठिकाणी पण बघा की लहान मुलाला शाळेत घातलाय तुम्ही, जर त्यांनी तिथं जिज्ञासा नाही केली, काय शिकण्याचे भाव नाही दाखवले, त्याची प्रोग्रेस कसं होणार आहे तिथं? मग तो काहीतरी विचारत जातो ना. जसं आम्हाला एक प्रश्न विचारला एका मुलाने छोट्या, म्हणले समोशरण मध्ये अॅनिमल्स शांत का असतात सांगा. आता सांगा काय सांगणार? सगळे अॅनिमल्स समोशरण मध्ये शांत का असतात? मग त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे ना. छोटा किती वर्षाचा आहे? 4 वर्षाचा मुलगा आहे. त्याला तुम्ही सांगायला गेला की भगवान महान आहेत आणि तुम्ही सगळे असे त्यांच्या समोर गेला म्हणून, मग त्याला करेक्ट असंच विचारायला. म्हणले समोर तुझ्या टीचर असतील तर तू का शांत बसतो? मग जसं ते टीचर म्हणजे आपल्यासाठी भगवान तिथं जेव्हा शाळेत शिकतो त्यावेळेस, आणि म्हणून आपली तिथं बोलती बंद असते. मग तिथं सांगितलं आपल्याला त्यांच्या निमित्तात एक मार्गदर्शन आहे त्या शिक्षकाच्या, किंवा ते शिक्षक म्हणजे आपल्यासाठी काय म्हणायचं एक महान आहेत ना तिथं त्यांच्यासाठी. आता ते म्हणून त्यांच्या समोर एक अदब आहे, एक भय आहे, एक शिकण्याची इच्छा घेऊन बसलाय तो. मग तसं सांगितलं समोशरणामध्ये काय आहे, जे सगळे जीव आलेले आहेत ते आपलं वैर सोडून कसं काय शांत बसतात, तर त्यांच्यामध्ये एक ती तशी अपार शांती दिसते भगवंतांमध्ये, किंवा तो त्यांच्या सहवासाचा त्या सानिध्याचा परिणाम आहे म्हणा, की ते स्वतः शांत रूप आहे. त्यामुळं इतर जीव जे कोणी त्यांच्या सहवासात येतात ते आपोआप शांत होतात. म्हणून त्या शांतीचा अनुभव आपल्याला, आपण म्हणतो की मंदिरात गेल्यावर शांत वाटतं, पण ऍक्च्युली त्या क्षेत्राचा परिणाम नाहीये तो, आपले परिणाम आपण तसे करतो म्हणून आपल्याला तसं भावभासना होती. मग तीच भावभासना आपल्याला घरात झाली तर, दुकानात झाली, कुठल्याही क्षेत्रामध्ये असताना जर तसा मी आहे, आनंद रूप आहे, शांत रूप आहे, ह्याचं भावभासन झालं तरच तिथं ते सम्यक दर्शन म्हणलं गेलं. आणि हा सम्यक दर्शन म्हणजे जिनधर्म आहे, जे की एक देवता आहे असं सांगितलं त्यांनी. जिनधर्म, जिनागम, जिनचैत्य आणि जिनचैत्यालय हे 4 देवता आहेत, त्यांच्याविषयी आपण हे सगळं पाहतोय. इतकं आपण त्याच्यावर कधी 5 परमेष्ठींना आपण देवता म्हणतो की, आणि त्यांच्याविषयी जास्त अधिक जाणून घेतो, पण ह्या 4 देवतांविषयी इतकं आपण कधी त्यांच्याकडे फोकस गेलं नाही आपलं. म्हणून सांगितलं जर असं चिंतन असं करू ना, की जेणेकरून त्यांचं पण महत्व आपल्याला समजेल, आणि आपल्या ज्ञानामध्ये त्यांची महिमा जागृत होईल. म्हणून आजची 4 वाक्य काय, प्रत्येकदा रिपीट करा. अपयश ही यशाची पायरी आहे. दुसरं, निराशा सोड, जीवनाचे मूल्य जाण. तिसरं, जो पडून उठतो आणि हारून जिंकतो तोच महान म्हणला जातो. आणि चौथं, असफलता हारण्यामध्ये नाही तर हार मानण्यामध्ये आहे. म्हणून कधी जीवनामध्ये हार मानू नका. पुढे सरकत जा तर तुम्हाला ती हार दिसून येणार नाही, आणि मग त्यामुळं यशाच्या जवळ आपण सतत वाटचाल करत राहू, आणि एकदा ना एकदा आपल्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होणारच, जर आपण त्या रूपाने आपला पुरुषार्थ केला तर. ते कालचं वाक्य सांगाल तुम्ही, हा ते जाणा निष्कर्म अशा शुद्ध आत्म्याला जाणा. हार जीत हा माझा स्वभाव नाहीच. माझ्या स्वभावामध्ये आशा निराशा नाहीच. यश अपयश हे माझे गुण नाहीतच. या सर्वाच्या अतीत स्वतःला स्थिर शांत स्वभावी जाणा. निर्विकल्प पहा. निराकुल ज्ञान स्वरूपोऽहम्.
अनंत सुख स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम् ओम विसर्जन. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो